श्री स्वामी समर्थ. मी तुमच्यासोबत माझा एक अनुभव शेअर करणार आहे. माझ्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की स्वामींच्या आशीर्वादाने मला बाळ प्राप्त झाले. स्वामींनी मला प्रसाद दिला आणि त्यांच्या कृपेने मला मुलगा झाला, तोही नॉर्मल डिलिव्हरीने. गर्भधारणेच्या 9 महिन्यामध्ये काही वैद्यकीय गुंतागुंतीमुळे मी बेड रेस्टवर होते, पण तरीही शेवटी माझी डिलिव्हरी पूर्णतः नैसर्गिक पद्धतीने झाली. मी एक विशेष उपाय केला होता, जो मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा उपाय महादेवाचा आहे. माझ्या आईला महादेवावर खूप श्रद्धा आहे आणि हाच उपाय तिच्या सांगण्यावरून मी केला होता. जेव्हा आपली सोनोग्राफी होते आणि डॉक्टर अंदाजे आपली डिलिव्हरीची तारीख सांगतात, ही तारीख आपण तेव्हा हा उपाय करावा. जर तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर उत्तमच, नाहीतर घरातल्या महादेवाच्या पिंडीवर देखील करू शकता. मी हा उपाय घराच्या महादेवाच्या पिंडीवर केला होता. उपाय कसा करायचा आहे? 7 लहान लहान गुळाच्या तुकड्यांचा वापर करायचा आहे. हे तुकडे महादेवावर 7 वेळा ओवाळायचे आहे. ओवाळताना म्हणायचे आहे, तुंबरुकाजी महादेव किंवा तुंबरुकेश्वर महादेव. मग हे 7ही तुकडे एकामागोमाग एक गर्भवती स्त्रीला खायला द्यायचे आहे. हा उपाय गर्भवती स्त्रीच्या नवऱ्याने किंवा तिच्या आईने श्रद्धा आणि विश्वासाने करावा. नक्कीच फायदा होईल. डिलिव्हरी 100% नॉर्मल होईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि माझ्यासारख्या अनेक महिलांचा फायदा झालेला आहे. श्रद्धा ठेवा, भक्ती ठेवा आणि सगळं सोपा महादेवा आणि स्वामींच्या चरणी. श्री स्वामी समर्थ.